जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टोमॅटो मार्केटमध्ये दिनांक 4 मे 2026 रोजी टोमॅटोचे बाजारभाव प्रत्यक्षात किती मिळालेले आहेत किंवा वाढलेत की 3 तारखे एवढेच बाजारभाव आहेत, आवक नेमकी कशी आहे, शेतकरी बांधवांचं म्हणणं काय असणार आहे आणि व्यापाऱ्यांनी टोमॅटो कुठल्या व्हरायटीचा काय भाव दिला आहे हे देखील आपण जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत नारायणगावचे व्यापारी आहेत। नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये दररोज ते खरेदी करत असतात। हो नमस्कार, आज 4 तारीख आहे, 4 मे 2026। टोमॅटोला काय बाजारभाव आहेत आज? बाजारभाव 300 पासून स्टार्ट होते 500 पर्यंत आहे। म्हणजे गावठी का संकरित? गावठी चांगलं क्वालिटी गावठी आणि संकरित दोन्ही 500 गेले। बरं। बाकी साधारण माल 300 पासून चालू आहे आणि येवन माल 500 पर्यंत। 500 पर्यंत। म्हणजे कालच्यापेक्षा बाजार थोडे डाऊन झाले का? आज शांत आहे। काय कशामुळे बाजार डाऊन झाले? पुढे विक्री थोड्या सुरू झाल्या। अच्छा, बाजारभाव हेच राहतील वाढतील काय होईल? साधारण असंच चालते, असेच चालतं। शेतकरी बांधवांना काय आव्हान? बागांवर लक्ष द्या, पैसे होतील 10-15 दिवसात बाजार वाढण्याची बाजार वाढण्याची शक्यता आहे। आता मला सांगा, मागच्या वर्षी टोमॅटोला बाजारभाव उन्हाळ्यामध्ये एवढे पण नव्हते, सध्या मात्र बाजार चांगले आहेत। टेम्परेचर जास्त आहे, आवक कमी, माल सेटिंग जमत नाही। म्हणजे जेवढं ॲव्हरेज पाहिजे शेतकऱ्याला तेवढं ॲव्हरेज मिळत नाही। काय यंदाचा सीझन व्यापाऱ्यांसाठी कसा गेला? हा ठीक आहे, सध्या तर चाललं आहे बरं। ठीक, बरा गेला। शेतकरी बांधवांना उन्हाळा खूप कडक आहे, स्वतःची देखील काळजी घ्या। टोमॅटो तोडताना उन्हाचा फारसा चटका बसणार नाही याची काळजी घ्या। डोक्यात टोपी घाला, स्वतः सेफ राहा। बिबट्याचा उपद्रव तर आहेच आहे, तो शेतकऱ्यांच्या 5वीला पुजलेला आहे। आता कायमस्वरूपी बिबट्याचा बंदोबस्त कधी होईल तेव्हा होईल। जुन्नर तालुक्यामध्ये 2 रेस्क्यू सेंटर आता मंजूर झालेली आहेत, एक म्हणजे कुरण खानापूर गावच्या हातीमध्ये आणि एक राजुरीच्या परिसरामध्ये बिबट रेस्क्यू सेंटर होणार आहे। त्यामुळे एक साधारण 700-800 किंवा 1000च्या आसपास बिबटे आता पकडले जाऊ शकतात भविष्यकाळासाठी। असो, टोमॅटोचे बाजारभाव अधिकचे मिळायला हवेत अशी बळीराजाची अपेक्षा आहे। शेतकरी बांधव नेमकं काय म्हणतात आपण ते जरा जाणून घेऊया। आपल्यासोबत शेतकरी आहेत, तर त्यांच्याशी बोलूया। हो नमस्कार। नमस्कार नमस्कार। कुठून आले? आम्ही चासवरून आलो, चास गारगावमध्ये, गारगाव काल काय कसं लग्न झालं? लग्न कोणतं लग्न? इंदुरीकर महाराज। हा, चांगलं झालं। ऐकी होतं मी काय प्रतिष्ठा अच्छा केलं अच्छा, नाही। बरोबर। आज टोमॅटो विक्रीला आलात, काय बाजारभाव मिळतोय? टोमॅटो आज जरा डाऊनच झाले। डाऊन झाले, काय भाव मिळाला आज? आज 450 पर्यंत अथर्व लागले, 400 ते अथर्व 450। 450। कितवा तोडा आहे? आमचा आता 8वा नाव आहे। अच्छा, म्हणजे मध्यपेक्षा जास्त पुढे गेलेले। त्यापेक्षा काय यंदाचा सीझन कसा गेला? यंदाचा सीझन काय जेमतेमच गेला, काय पाहिजे असं नाही गेला म्हणायचं। पाहिजे असं नाही गेला। सुरुवातीला माल कमी भावात गेले, अच्छा। आता बाजार वाढले तर माल कमी झाली, अच्छा, बाजार वाढले तर माल कमी झाले। माल कमी झाली। शेतकऱ्यांची व्यथाच आहे ना। उन्हाळा काय म्हणते? उन्हाळा अतिशय कडक उन्हाळा आहे, 40-42चं टेम्परेचर आहे। माल अर्धा तास जरी उन्हात राहिलं तरी डोस पडतात। इथे काय मार्केटमध्ये व्यापाऱ्यांना काय सूचना किंवा मार्केट कमिटीला काय सूचना? मार्केट कमिटीला सूचना काय, आता मार्केट कमिटीचं आहे व्यवस्थापन चांगलंच आहे। अच्छा, व्यवस्थापन चांगलं आहे, काही सूचना वगैरे नाही? नाही, सूचना नाही। व्यापाऱ्यांकडनं पैसे वगैरे वेळेवर मिळतात? हो, मिळतात, तसं काही अडचण येत नाही। चला, धन्यवाद। भाऊ नमस्कार। काय टोमॅटो काय भाव घेतले आज? टोमॅटो 450। 450 रुपये। कुठली व्हरायटी घेतली? अथर्व। अथर्व। आणि विरांग? रंग 500, 450, 450, 500। आणि साऊ, गुरु? साऊ नाही। काय बाजारभाव वाढतील की नाही? वाटते ना, वाढतील। काय शेतकऱ्यांना काय आव्हान? निवड चांगली करा। अच्छा, निवड चांगली करा। तुम्ही मालाची विक्री कुठे करता? पुण्याला करताय। चला, ठीक आहे, धन्यवाद। भाऊ नमस्कार। नमस्कार। काय म्हणतो टोमॅटो मार्केट? चांगलंय चांगले। काय व्यापाऱ्यांना सूचना वगैरे? व्यापाऱ्यांना काही सूचना नाही, आता जरा आलबेल चालू आहे शेतकऱ्यांना। बाजारभाव काय मिळाले आज? बाजारभाव आज 450, 500, 600 पर्यंत आहेत। 450, 500, 600। 600 पर्यंत आहेत हा असं शेतकरीच सांगतोय। हा, साऊला 600 रुपये। साऊला 600। गावठी टोमॅटो आज जरा तेजीत आहे। तेजीत आहे। आपला कितवा तोडा आहे? आपला 6वा तोडा आहे। 6वा तोडा आहे। काय यंदाचा सीझन कसा गेला? चांगला आलबेल चांगला गेलाय। चांगला। काय मार्केट कमिटीला व्यापाऱ्यांना काय सूचना? काय नाही, ओके चाललंय सगळं। ओके चाललंय। हो हो। काय नवीन लागवड वगैरे? नवीन लावगडी आता हीटमुळे जमू नाही राहिल्या ना। तुमच्याकडे एकरी खर्च किती होतो?
आमच्याकडे एकरी 1 लाख ते 1.5 लाख रुपये खर्च. म्हणजे बाकी सगळं मटेरियल असेल तर तारा घरच्या, हा, कारव्या सगळं घरच्या. आपलं असेल तर बरं बरं बरं. चला धन्यवाद. धन्यवाद. बिबट्याची काय समस्या काय नाही आता नाही सर. सध्या काय नहीं। भाई साहब कहाँ से आए? यूपी यूपी से। आगरा किधर काम करते हो? इधर ही नारायणगांव मार्केट में। नारायणगांव मार्केट। पैसे मिलते हैं क्या? पैसा मिलता है फिर लेकिन मजदूरी कम है, मजदूरी कम है। कितनी कम महंगाई है? ज्यादा है। कितना चाहिए? रोज कितना मिलता है? हमको 30 रुपये वाली चाहिए चाहिए लोडिंग का, ये खाली करते हैं ना इसका। अच्छा। और 5 रुपये लोड लोड है। अनलोड करने का और एक 12 क्रेट का रुपये कितना पैकिंग। पैसा चाहिए? एक क्रेट का कितना पैसा चाहिए? जैसे अब किसान का जो करते हैं ना उसका 30 रुपये होना चाहिए। 3 रुपए होना चाहिए। हाँ अब किसान को तो पैसा मिलना चाहिए ना, तो किसान को मिलता है ना। किसान को मिलता है। अब इधर का कभी आए? मेरे को तो बहुत साल हो गए इधर। बहुत साल हुए। कौन है व्यापारी? ये ना अब्दुल सेठ है ना इधर, अब्दुल दामद सेठ है। पैसे देते ना पगार टाइम पे? काम से कहाँ मिलता है। अच्छा, काम से काम मिलता है। शराब बिराब नहीं पीते ना? सब शराब- कुछ करते हैं लेकिन कहा था हमको पैसा टाइम से नहीं मिलता है बस। अच्छा, पैसा टाइम से नहीं मिलता है। चलो ठीक है, मैं व्यापारी लेकिन साहब ये को बोलता है। इसका ये होना चाहिए। देखो महंगाई हो रही है, आटा और तेल भी 200 रुपये का आता है, ठीक है ना। तो हमारा 2 रुपये चल रहा है, 2 रुपये तुम्हाला में क्या कमिशन करेंगे? बढ़ना चाहिए। चलो ठीक आहे. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये सध्या थोडेसे बाजारभाव वाढल्यामुळे शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळतंय. खूप दिवस कैलास शेठ बाहेरगावी गेले होते. कदाचित इतर ठिकाणी त्यांचा व्यापार सुरू असतो. कैलास शेठ नमस्कार. आज तारीख आहे 4 मे 2026. आज गावठी टोमॅटो काय भाव घेतले? गावठी टोमॅटो साहेब 500 पर्यंत घेतले आपण. विरांग घेतले 500 साडेपाचशे. गावठी टोमॅटो एक नंबरचे काय भाव गेले? 500 पर्यंत घेतले. 500 पर्यंत. एक शेतकरी शेजारचा म्हणाला माझी साऊ टोमॅटो 600 रुपयाने गेले. नाही घेतले असल्याकडे बोलवले. त्यांचे गेले असतील. तर काय सीझन सध्या कसा म्हणतोय? यांचा आता पहिलाच दिवस आहे. अरे मध्यंतरी बरेच दिवस कुठे गेले होते? मध्यंतरी कांदा वगैरे लोडिंग चालू असतं ना. अच्छा, बरं बरं बरं. काय सीझन यंदाचा चांगलं होईल. शेतकऱ्यांसाठी कसा आहे? चांगलं आहे. आता तुम्ही आल्यामुळे टोमॅटो शेतकऱ्यांना एक दिलासा मिळेल. चांगली तेजी आहे. 4 पैसे चांगले मिळून देतील. हो. तुम्हाला पण धन्यवाद. चला काळजी घ्या. नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये गावठी टोमॅटो बरोबर साऊला देखील बाजारभाव साधारण 300 पासून तर 500 550 रुपयापर्यंत मिळतोय. आता जे मीडियम टोमॅटो आहे त्याला बाजारभाव थोडासा कमी आहे, परंतु जो 1 नंबरचा माल आहे त्याला बाजारभाव चांगला आहे. या ठिकाणी आपण पाहतोय चांगल्या दर्जाच्या टोमॅटोला साधारण 300 पासून तर 500 550 रुपयापर्यंतचा बाजारभाव. आपल्यासोबत शेतकरी आहे, तर त्यांच्याशी बोलूया. नमस्कार साहेब. आज तारीख आहे 4 मे 2026. टोमॅटो काय भाव विक्री झाली? टोमॅटो आज आहे तसं 600 रुपयापर्यंत आणि साऊ बी 600 पर्यंत. आता होतो माल जादा आहे तसं काल आणि आजचं मार्केट एक सारखंच आहे. 400 ते 450. काही व्यापारी म्हणाले थोडासा बाजार आज कमी झालाय. हा थोडंफार आहे पण चांगल्या मालाचे 2 रुपये घडतात. सध्या आवक हा जो किती माल होते? आहे, हा जो माल आहे हा माल आज आम्ही 451 रुपये दिले. किती थोडा आहे? टोटल पावणे 400 कॅरेट होते 3 गाड्या होत्या. यंदाचा सीझन कसा आहे? एकदाचं सीझन चांगलं आहे, जोरात आहे. कारण आता तरी पुढं तरी शेतकऱ्यांना 2 रुपये मिळतील आणि तसा खर्च लई आहे शेत. कारण या वातावरणामध्ये कारण इथून पुढचे जे लागवडी वगैरे टेम्परेचरमुळे त्यांना निम्या प्रमाणात नवीन लागवड वगैरे काही? नवीन लागवडी भरपूर आहे. भरपूर आहे. कुठली व्हरायटीची लागवड केली? आता सध्या अथर्व चालू आहे. अच्छा, अथर्व चालू आहे. 62-42 आता याच्या नंतर पुन्हा लोक आर्यमान आणि हो, साऊ. आता एकरी खर्च काय येतो? एकरी उन्हाळ्यामध्ये कमीत कमी एकरी ह्या दिवसाला 1,00,000-1.25 लाख रुपये खर्च येतो. 100 खर्च होतो. कारण सुतुळी एवढी महाग झालेली आहे. सुतुळीचं म्हणजे जी सुतुळी पहिली 95 रुपये किलो होती, आज ती 210 रुपये किलो घ्यायची. तार घ्यायची जर ठरलं तर टाटाची तार 150 रुपये किलो आहे. त्याच्यानंतर परत म्हणतो बेसल डोस, एकराला बेसल डोस जरी बारा ठरलं तरी 35,000 ते 40,000 रुपये खर्च येतो. मल्चिंग आलं, त्याच्यानंतर मजुरी आली, सर्व तोडण्याचा खर्च आला, सर्व तसं खर्च नाही आहे, फार खर्च आहे तसा. पण टोमॅटोची शेती परवडते? टोमॅटोची शेती परवडते पण ती कमीत कमी 500 रुपये विकलं गेलं तर परवडते. 100 आणि 200 रुपयामध्ये जे शेतकऱ्यांनी जे पैसे गुंतवले ते निघणं सुद्धा मुश्किल आहे. आज कुठंतरी थोडंफार 2 रुपये मिळण्याची बाजू आहे. पण इथं नारायणगाव मार्केट थोडंफार आवक जरी समजा वाढली तर लगेच 50 रुपयांनी मार्केट खाली बी येतं. असा प्रॉब्लेम आहे. आज आवक किती झाली होती? आज आवक सर्वसाधारण 17-18 हजार कॅरेट होतं. बरं असं बरं.
नारायणगावला आता मालाची आवक पुष्कळ आहे. उन्हाळ्याचा काय फटका बसतो? हा फार फटका आहे. त्याप्रमाणे त्या तुलनेमध्ये माल पोचला जात नाही. 6वी व्हरायटी या सीजनला तर फार साईज बनत नाही, तरी पण तिला मार्केट आहे. आणि आता हे आथर वगैरे चांगले असे मोठमोठाले माल आहेत, पण त्यांचं मार्केट आज तसं जर पाहिलं तर 500-600 रुपयावरून परत 450 आल्यामुळे शेतकरी नाराज आहे. त्या तुलनेमध्ये खर्च निघत नाही ना, असं आहे ना. काल तुमच्याकडे इंदोरीकर महाराजांच्या ज्ञानेश्वरीचा विवाह झाला, हा खूप गर्दी झाली, गेलती का लग्नाला? नाही, आमचे सर वगैरे गेले तर आमची मी फॅमिली संगमनेरला असते. अच्छा. बंधू सर आहेत लिंगदेव कॉलेजला, मॅडम आहे आमचे तलाठी, ते सर्व फॅमिली आमची गेलते. कारण एका ट्रान्सपोर्ट याच्यामध्ये आम्हाला जाणं एवढं शक्य नाही तसं कारण आम्ही सध्या टोमॅटोचे बाजारभाव थोडेसे वाढलेले आहेत, तुम्ही शेतकरी पण आहे आणि वाहतूकदार पण आहे. काय शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी, काय सूचना? शेतकऱ्यांनी काळजी अशी का, कारण माल वेळेची वेळी तोडला गेला पाहिजे, मालाला तिसऱ्या दिवशी तरी तुटला गेला पाहिजे. कारण गॅप दिल्याच्या नंतर तो माल लूज पडला जातो आणि मग इथं आल्याच्या नंतर मग ते व्यापाऱ्याचे गरम झालेल्या मालाचे पैसे होते नाही, कारण त्यांना लोडिंगला जो पेपरमध्ये पॅक केला तर तिथपर्यंत पोहोचत नाही. मग त्यांना 2 रुपयांनी मग परत पुन्हा कमी घ्यावा लागतो. आज समजा का आता एकायला शेट आहे, आम्ही आमचे 15 वर्षाचे संबंध आहे यांच्याशी. आम्ही कोरोनाच्या काळामध्ये आमच्या तिथं गाड्या भरलेल्या आहेत, पण आज मी तिला तसं जर पाहिलं तर आता हे पेपरमध्ये पॅक करतात. छत्तीसगड असून ओडिशा असून समजा त्या तुलनेमध्ये माल जर पाठवायचा जर ठरला तर तो माल लूज जर झाला तर नाही समजा हे होत, असं आहे ना. असं काय तिकडे बिबट्याचा उपद्रव आहे? बिबट्याचा प्रादुर्भाव सुंदिकच आहे, पण माझी याचा MSCBला एवढी विनंती आहे या निमित्ताने का कमीत कमी शेतकऱ्यांसाठीच नका तुम्ही शेतकऱ्यांचा एवढा अंत बघू. कारण कमीत कमी त्यांना 6 तास ते तुम्ही 8 तास लाईट द्यावा, 10 तास लाईट द्यावा, पण दिवसा द्यावा. कारण का तुम्ही आज समजा जर पाहिलं तर शेतकरी रात्रीचा दिवस करून आपण समजा माल पिकवतो, आपल्या मार्केटला आणतो आणि रात्रीच्या वेळी सापांपासून समजा वाघापासून त्याचा बचाव करायसाठी मग समजा त्याचं जीवन लटकतं जीवन आहे, तसं जर पाहिलं तर अवघड आहे. हा विचार केला पाहिजे. तसं जर पाहिलं तर तसं अवघड आहे. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टोमॅटो मार्केटमध्ये 4 मे 2026 रोजी टोमॅटोला बाजारभाव साधारण 300 रुपयापासून तर 500, 550, पावणे 600, चांगले जे 1 नंबर टोमॅटो त्याला 600 देखील बाजारभाव मिळालेला आहे. परंतु कालच्यापेक्षा थोडेसे बाजारभाव डाऊन झालेत असं काही व्यापारी बांधव सांगतात. शेतकरी बांधवांना उन्हाळा खूप कडक आहे. टोमॅटो तोडणी करत असताना स्वतःची काळजी घ्या, डोक्यावर टोपी घाला, सेफ राहा, भरपूर पाणी प्या. बिबट्याचा उपद्रव आहे, लाईटच्या देखील समस्या आहेच आहे. परंतु शेवटी शेतकरी म्हटलं की काबाड कष्ट आलेच, जगाचा पोशिंदा तो बळीराजा असं आपण म्हणतो, परंतु त्याच्या अडचणी, त्याच्या व्यथा कमी होत नाही. सध्या टोमॅटोचे बाजारभाव वाढलेले पाहायला मिळतात. किमान 500 रुपये बाजारभाव असला तर शेतकऱ्याचा झालेला खर्च आणि सगळे सारासार कवर होते. हे बाजारभाव टिकून राहायला हवेत. व्यापारी बांधवांनो, तुम्ही शेतकऱ्यांचा दुवा घेत राहा, बाजारभाव अजून वाढतील असंही व्यापारी बांधव सांगत आहेत. परंतु शेतकरी बांधवांना विनंती आहे, मालाची निवड व्यवस्थित करा. छोटा माल, मोठा माल, मध्यम माल वेगवेगळा केला तर व्यापारी आणि शेतकरी यांच्यामध्ये तू-मी होणार नाही. आणि व्यापारी बांधवांनो, तुम्ही देखील शेतकऱ्यांची मुलं आहेत. शेतकऱ्यांचे 4 पैसे अधिकचे कसे होतील याबाबतची देखील तुम्ही देखील काळजी घ्या. सुरेश वाणी, विघ्न टाइम्स, नारायणगाव. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.